तर थेरपिस्ट सांगितल्या ज्या ॲडव्हान्स थेरपीज आहेत, तर ह्या आपल्या ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे मी डिस्चार्ज घेतल्यानंतर पण मला थेरपी कंटिन्यू करायची गरज आहे का? काही काही जे थेरपीज आहेत तुम्हाला कंटिन्यू करायची आहेत, जसं की हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी. हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी म्हणजे काय? हायपरबॅरिक, हायपर म्हणजे जास्त, बॅरा म्हणजे प्रेशर. जेव्हा आपण ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आहे. ऑक्सिजन आपल्या शरीराचे सगळे जे व्याधी आहेत त्याला हील करायला, त्यांना दुरुस्त करायला मदत करते. तर हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपीमध्ये ऑक्सिजन 100% ऑक्सिजन जास्ती प्रेशरमध्ये आपण श्वासात घेतो. आता सध्या जे आपण ब्रीथ करतोय किंवा श्वास घेतोय ते हवेमध्ये 20% ऑक्सिजन 1 ॲटमॉस्फिअर प्रेशरमध्ये करतो, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. जेव्हा आपण हे श्वास घेतो तर हे ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये जातं आणि तिथून आपल्या रक्तनलिकेमध्ये जातं. जेव्हा हे रक्तामध्ये जातं ते फक्त जे लाल पेशी आहे हे ऑक्सिजनला हिमोग्लोबिन सोबत अटॅच होऊन शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागाला हे जातं. तर आता तुम्ही हे विचार करा की हे रक्तनलिका आहे आणि त्याच्यात रक्त वाहत आहे आणि सध्या ऑक्सिजन फक्त लाल पेशींमधून जात आहे. म्हणजे जे रक्तामध्ये जे फ्लुइड मीडियम आहे, जे पाणीचं मीडियम आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन सध्या नाही आहे. हायपरबॅरिक कंडिशनमध्ये किंवा हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपीमध्ये जेव्हा प्रेशर ऑक्सिजनचं वाढतं आणि आपण श्वास घेतो ते ऑक्सिजन श्वासेमध्ये आत घेतो तेव्हा हे ऑक्सिजन लाल पेशींच्या व्यतिरिक्त पूर्ण प्लाझ्मामध्ये पूर्ण जे आहे इन्फ्यूज होतं. तर आपलं शरीर, आपलं जे रक्त आहे पूर्ण ऑक्सिजननी भरलं जातं आणि जिथे जिथे पेशी, जे लाल पेशी पोचू शकत नाहीत तिथे छोट्या जागी, मेंदूच्या असो, आपल्या स्किनच्या असो, लिव्हरच्या असो, सगळे जागी हे ऑक्सिजन पुरवलं जातं. म्हणून हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी मिनिमम 10 सेशन तरी करायला पाहिजे, जे आपल्या 2 आठवड्याच्या ट्रीटमेंटमध्ये होतं. 10 म्हणजे रोज 1-1 तास एक आपण देणार. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर मूल 6 वर्षाहून कमी असेल वय तर आपण आणखी 20 हायपरबॅरिक रेकमेंड करतो बेस्ट इफेक्टसाठी. तर परत पुन्हा एक 20 दिवस जर केलं तर चांगलं आहे, नाहीतर ॲटलिस्ट 10 जे इथे केले गेले ते पण बरेचसे आपल्याला कामी येणार. ओके, तर हे जरा हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी. दुसरं आहे ओझोन थेरपी. ओझोन थेरपी काय करतं? आता ओझोन म्हणजे काय? आपल्याला ओझोन जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला वाटतं की जे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोन आहे जे खराब आहे, तर हे मेडिकल ओझोन आहे आणि हे चांगलं ओझोन आहे. ओझोन म्हणजे काय? O2, ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3. म्हणजे 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल जेव्हा सोबत येतात तर O3 बनतं, O4 बनत नाही, O3 बनतं आणि हे ओझोनेटर म्हणून एक मशीन असते. तर ऑक्सिजन इथून जातं आणि बाहेर एक O3 गॅस येतं आणि हे खूपच ॲक्टिव्ह आणि लेबाईल असं ऑक्सिजन O3 असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जाऊन आपण जेव्हा ॲनिमासारखं देतो तर गटमध्ये जे इश्यूज आहे, आपले जे पचन जे क्रिया जे आहेत किंवा इंटेस्टाईन्स आहेत त्यांच्यामध्ये जे नकोशे जे आपल्याला जंत आहेत त्यांना ते मारायचं काम करतं आणि जेव्हा ते ऑक्सिजन जे इंटेस्टाईनमधून म्युकोजामधून अब्झॉर्ब होऊन आपल्या लिव्हरमध्ये पण जातं आणि तिथे डिटॉक्स करायला मदत करतं. आपल्या लिव्हरमध्ये आणि गटमध्ये जे काही पेशी आहेत त्यांना पण ॲक्टिवेट करतं आणि आपण टाकलेले जे मूळ पेशी आपल्या मेंदूमध्ये टाकले त्यांना ॲक्टिवेट करतं. दुसरं एक प्रकार आहे ओझोन द्यायचं, ते आहे कानातून, स्टेथोस्कोप मधून देतो आणि ते कानातून मुलाच्या डायरेक्टली ब्रेनमध्ये जातं आणि ब्रेनमध्ये टाकलेले जे मूळ पेशी आहेत त्यांना ॲक्टिवेट करतं. त्याच्या व्यतिरिक्त आता जे मुलं बोलत नाही किंवा चावत नाही त्यांना आपण कपिंग देतो, आपल्या चीकमध्ये कपिंग देतो, त्याच्याने हे पण ॲक्टिवेट होतात. तर हे जी ओझोन थेरपी आहे 10 तरी ओझोन थेरपी दिली पाहिजे कमीत कमी. आम्ही जे 2 आठवड्याच्या ट्रीटमेंटमध्ये 10 देतो तर ते पुरेसे आहे 6 महिन्यासाठी. तर हे जे आहे हे आपण कंटिन्यू करायचं. त्याच्या व्यतिरिक्त डीप टिश्यू मोबिलायझेशन, आपण ॲक्युप्रेशर मुलांना खूप आवडतं, शांत होतात, तर हे जे आहे हे सोबत जे आहे करायचं आहे. हायपरबॅरिक ऑक्सिजन कंटिन्यू करू शकले तर खूप चांगलं आहे. त्याच्यासोबत न्यूरो रिहॅबिलिटेशन आपल्याला पुढचे 3 ते 6 महिने करायचेच आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त औषधं काय देऊ आपण, सप्लिमेंट्स देणार जे डेफिशियंट आहेत, कमी आहे आपल्या शरीरामध्ये, ते सप्लिमेंट्स दिले जातात. आणि एक गट ट्रीटमेंट होतो, जे आपण स्टूल दिलंय टेस्ट करायला, ते एक 4 आठवड्यानंतर त्याचं रिपोर्ट येतं आणि त्या रिपोर्टच्या हिशोबाने एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. जंत काय आहे त्या हिशोबाने ते क्लेन्झिंग होतं. 3 फेजाचं ट्रीटमेंट असतं, ते पण दिलं जातं. तर हे काही गोष्ट तुम्हाला घरी जाऊन कंटिन्यू करायची आहेत, काही गोष्ट तुम्ही इथे 2 आठवडे राहत असतानाच होऊन जातील.